थांब रे, 1 मिनिट थांब रे, थांब स्टॉप कर डी. राहिले थाकले उद्या आणून देतो आम्ही. हा मग नाही तर काय बिल जास्त काय कळवल्या गेलं नाही. शेतात गेले या गोष्टीचा फायदा घेऊन त्यामुळे जे आता आले हे लाक्षणिक स्वरूपात आहे, प्रादेशिक स्वरूपात गणा कुठे मीटर आहे 7 दिवसाच्या काढून घ्या. आणि हे जे मीटर आहे त्यांची आता लाईट खुली आहे, लाईट खुली चालू आहे. जर लाईनवर उद्या काही झालं तर तेव्हा तुम्हाला धोका होऊ शकतो, जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे तात्काळ जुने मीटर पाहिजे पुसून घेतात. नाही तर सगळं होणार आहे, सगळ्या जबाबदार डिपार्टमेंट राहील. जेवढे मीटर बसवलेले आहेत, जर तुम्हाला अशी अपेक्षा असेल की सगळ्यांनी येऊन इथे आणून द्यावे तर आम्ही तुम्हाला आणून देतो. नाही तर 7 दिवसात तुम्ही ते काढून घ्या, जुने मीटर बसून द्या. जर तुम्हाला तिथे वरून काही आदेश आला त्याची पूर्वसंमती घ्या. आमचं काही लागत असेल ग्रामपंचायत प्रशासन या लोकांच्या पाठीशी आहे. सरळ सर्वांना सांगितलेलं आहे की पूर्वसंमतीशिवाय हे मीटर बसवणे बंधनकारक नाही. त्यामुळे इथं मीटर ग्रामोद्मध्ये बसवण्यात येऊ नये हे आमचं तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे. हे मीटर तुम्हाला जमा केलेले आहेत, हे जेवढे मीटर आहेत तुम्ही नोंद करा. तुम्ही स्वतः काढत नसाल तुम्ही सांगा तुम्ही काढणार आहे की आम्ही काढू. तुम्ही म्हणसाल तसं आम्ही करत असतो. तुम्ही मॉनिटरशी बोला, आम्हाला कळवा. तुम्ही म्हणसाल तुम्ही काढता आम्ही ते काढत नाही 7 दिवसाच्या तुमचा सर्व मीटर जमा होऊन जाईल. ठीक आहे. और किसी का कुछ कहना है क्या? बोला रे आता मग बरोबर घेऊन घ्या. दुसरी मीटर बदलून द्या. बाकी नहीं, आज कल हमारा कल जाता है वो खुद जिसका है खुद का तो 7 दिन के अंदर नहीं निकाला अपना यहाँ लाके दे दो. इसमें भी एक सिस्टम ऐसा है सर कि अगर कभी बिल मान लो कि 2 महीने अगर कभी नहीं भरे 70 दिन से पहले तो ये बंद कर देते. 40 दिवसाचं 70 दिवसांनी 40 दिवसाचं बंद मोठा तो मैं बोल रहा हूँ तकलीफ है कल की नहीं 3 गरीबों के रात में अंधेरे में सोए हो. तो वो अपन बात बोल रहे हैं उनको जिनका है उन्होंने खुद 7 दिन के अंदर वो निकालेंगे. नहीं निकाले तो ये अगर बिल में तोड़ूंगा तो मेरे पर डाउन होगा. बाद में मैं इधर आउटलाइन में डाल दूंगा. तो एकाची पूर्वसंमती घेतलेली नाही, एकालाही कळवल्या गेलं नाहीये. जेव्हा हे शेतात गेले या गोष्टीचा फायदा घेऊन परस्पर मीटर बदलून दिल्या गेलेले आहेत. त्यामुळे आता हे मीटर जे आता आले हे लाक्षणिक स्वरूपात आहे, प्रादेशिक स्वरूपात. जे उरलेले मीटर आहेत ते तुम्ही पुढच्या 7 दिवसाच्या काढून घ्या. आणि हे जे मीटर आहे तिथे आता लाईन खुली आहे, लाईन खुल्ली चालू आहे. हे जर लाईनवर उद्या काही झालं तर तिथे तुम्हाला धोका होऊ शकतो, जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे तात्काळ जुने मीटर त्याचे पुसून द्या. नाही तर समजा होणार आहे सगळ्यांना जबाबदार तुमचं डिपार्टमेंट राहील. आता जेवढे मीटर बसवलेले आहेत, जर तुम्हाला अशी अपेक्षा असेल की सगळ्यांनी येऊन इथे आणून द्यावे तर आम्ही तुम्हाला आणून देतो. नाही तर 7 दिवसात तुम्ही ते काढून घ्या, जुने मीटर बसून द्या. जर तुम्हाला तिथे वरून काही आदेश आला त्याची पूर्वसंमती घ्या. आमचं काही लागत असेल ग्रामपंचायत प्रशासन या लोकांच्या पाठीशी आहे. सरळ सर्वांना सांगितलेलं आहे की पूर्वसंमतीशिवाय हे मीटर बसवणे बंधनकारक नाही. त्यामुळे इथं मीटर ग्रामोद्मध्ये बसवण्यात येऊ नये हे आमचं तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे. हे मीटर तुम्हाला जमा केलेले आहेत,
हे जेवढे मीटर आहेत तुम्ही नोंद करा. तुम्ही स्वतः काढत नसाल तुम्ही सांगा तुम्ही काढणार आहे की आम्ही काढू. तुम्ही म्हणसाल तसं आम्ही करतो. तुम्ही वरिष्ठांशी बोला, आम्हाला कळवा. जर तुम्ही म्हणसाल तुम्ही काढता आम्ही ते काढत नाही 7 दिवसाच्या तुमचा सर्व मीटर जमा होऊन जाईल. ठीक आहे. और किसी का कुछ कहना है क्या? आहे काय कोणाचं काही बोला रे आता मग मागणी करा. घेऊन घ्या. अगर मैं किसका अगर कभी बिल की बात ही नहीं. आज कब आ रहा कल जाता है. वो जिसका जिसका है खुद का तो 7 दिन के अंदर नहीं निकला अपना यहाँ आके दे दो. इसमें मेरा एक सिस्टम ऐसा है सर कि अगर कभी बिल मान लो कि 1-2 महीने अगर कभी नहीं भरे 70 दिन से पहले तो ये बंद कर देते अरे 40 दिवसाचं 70 दिवसांनी 40 दिवसाचं ये भी सिस्टम गलत है. तो मैं बोल रहा हूँ बहुत तकलीफ है. कल एक दिन 3 गरीबों के कि रात में अंधेरे में सोए हो. वो अपन बात बोल रहे हैं ऊपर जिनका है उन्होंने खुद 7 दिन के अंदर वो निकालेंगे. नहीं निकाले ये अगर कभी बिल मैं तोड़ूंगा तो मेरे पर डन होगा. बाद में मैं इधर आउटलाइन में डाल दूंगा तो कल को मेरा रात में 12 बजे मीटर बंद हो जाए. मैंने सील तोड़ क्या काय साहेब तुमचा साहेब एवढी गर्दी सांगितलं काय एखादा कळवल्या गेलं नाही. शेतात गेले या गोष्टीचा फायदा घेऊन त्यामुळे जे आता आलेलं हे लाक्षणिक स्वरूपात आहे. प्रादेशिक स्वरूपात गणा कुठे? 7 दिवसाच्या काढून घ्या. आणि हे जे मीटर आहे त्यांची आता लाईट खुली आहे. लाईट खुली चालू आहे. जर लाईटवर उद्या काही झालं तर तुम्हाला धोका होऊ शकतो, जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे तात्काळ जुने मीटर पैसे उचलून घेतात. नाही तर सगळं होणार आहे. सगळ्या जबाबदार डिपार्टमेंट राहील. आता जेवढे मीटर बसवलेले आहेत जर तुम्हाला अशी अपेक्षा असेल की सगळ्यांनी येऊन इथे आणून द्यावे तर आम्ही तुम्हाला आणून देतो. नाही तर 7 दिवसाचा तुम्ही ते काढून घ्या, जुने मीटर बसवून द्या. जर तुम्हाला तिथे वरून काही आदेश आला त्याची पूर्वसंमती घ्या. आमचं काही लागत असेल ग्रामपंचायत प्रशासन या लोकांच्या पाठीशी आहे. सरळ सर्वांना सांगितलेलं आहे की पूर्वसंमतीशिवाय हे मीटर बसवणे बंधनकारक नाही. त्यामुळे मीटर ग्रामोत्मध्ये बसवण्यात येऊ नये हे आमचं तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे. हे मीटर तुम्हाला जमा केलेले आहेत. हे जेवढे मीटर आहेत तुम्ही नोंद करा. तुम्ही स्वतः काढत नसाल तुम्ही सांगा तुम्ही काढणार आहे की आम्ही काढू. तुम्ही म्हणसाल तसं आम्ही करतो. तुम्ही वरिष्ठांशी बोला, आम्हाला कळवा. तुम्ही म्हणसाल तुम्ही काढता आम्ही ते काढत नाही 7 दिवसाच्या तुमचा सर्व मीटर जमा होऊन जाईल. ठीक आहे. और किसी का कुछ कहना है क्या? बोला रे आता मग बरोबर घेऊन घ्या. दुसरी मीटर बदलून द्या. किसका अगर कभी बात ही नहीं. आज कम आ रहा कल जाता है. वो खुद जिसका है खुद का तो 7 दिन के अंदर नहीं निकाला अपना यहाँ लाके दे दो. इसमें मेरा एक सिस्टम ऐसा है सर कि अगर कभी बिल मान लो कि 1-2 महीने अगर कभी नहीं भरे 70 दिन से पहले तो ये बंद कर देते अरे 40 दिवसाचं 70 दिवसांनी 40 दिवसाचं पाठी बनते मोठा. बंद कर देते. ये भी सिस्टम गलत है. तो मैं बोल रहा हूँ बहुत तकलीफ है. कल एक दिन 3 गरीबों के कि रात में अंधेरे में सोए हो. तो वो अपन बात बोल रहे हैं उनको जिनका है उन्होंने खुद 7 दिन के अंदर वो निकालेंगे. नहीं निकाले ये अगर कभी बिल मैं तोड़ूंगा तो मेरे पर डन होगा. बाद में मैं इधर आउटलाइन में डाल दूंगा तो कल को मेरा रात में 12 बजे मीटर बंद हो जाए. क्या काय हो गया. 7 दिन का टाइम. चलो पाणी पडलं द्या माहिती कोणतरी नाही
बरोबर येऊ दे ना मग. ते बाहेर नाही आलं. बाहेर काय बरोबर आहे रे मग. या ना सर. या ना. या. बैठक हे साहेबाकडे देऊन देऊ पण ते साहेब आल्यानंतर नाही देत नाही, कोणी जाणार नाही. साहेब आल्यानंतर परत वाद. हा, होता. हिरं. आम्ही जामोद येथील स्मार्ट मीटर बदलून जुने मीटर लावून मिळण्याबाबत व प्रात्यक्षिक स्वरूपात सोबत आणलेले स्मार्ट मीटर परत घेण्याबाबत महोदय, आम्ही जामोद येथील रहिवासी असून महावितरणचे ग्राहक आहोत. आम्ही मागील अनेक वर्षापासून नियमित वीज बिल भरणा करत असून कुठल्याही प्रकारची थकबाकी आमच्याकडे नाही. एप्रिल 2026च्या सुमारास आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता काही अज्ञात लोकांनी आमचे जुने मीटर काढून तिथे नवीन मीटर बसवले आहे. आमच्याकडे कुठलीही थकबाकी नसताना, आमच्या मीटरबाबत कुठलीही तक्रार नसताना आमचे मीटर बदलले गेले. सोशल मीडिया व विविध बातमी प्रसार माध्यमाकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर मीटर लावणे बंधनकारक नाही. तरी आज आम्ही काही तांत्रिक व्यक्तींची मदत घेऊन आमच्या घरातील नवीन मीटर काढून आपल्याकडे प्रातिनिधिक स्वरूपात जमा करत आहोत. तरी पुढील 7 दिवसाच्या आत गावातील सर्व नवीन मीटर काढून जुने मीटर परत बसवून द्यावे, अन्यथा आम्ही स्वतः आमचे मीटर काढून आपल्या कार्यालयात जमा करू. यामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास सर्व जबाबदारी महावितरण व आपली राहील. करिता उचित कार्यवाहीसाठी सविनय सादर. जुने मीटर मिळालेच पाहिजे. 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 साहेब, आता आम्ही सर्व गावातल्या लोकांनी वारंवार इथे आपण थोडी सांगितलं की हे नवीन जे मीटर बसवले आहे ते तात्काळ काढण्यात यावे. ते आपला अर्ज घ्या. साखरे यामध्ये व्हिडिओ घे ना जरा. यामध्ये वारंवार इथे सूचना देऊ नये. इथे मीटर बसवताना कुठली पूर्वसूचना नाही, कुणाला सांगितलं नाही. कुठला तरी माणूस परस्पर आला आणि घरी कोणी नसल्या फायदा घेऊन मीटर बसून गेला. याच्यामध्ये आमच्याकडे कुठली थकबाकी बाकी नाही. आमच्या मीटरमध्ये काही सदोष आहे असा कुठलीही तक्रार नाही कुणाची, किंवा कुठल्याही प्रकारचा आम्ही ABCB-मधून किंवा महावितरणमधले कुठलेही देणे लागत नाही. त्यामुळे ते मीटर का बदलले आणि कोणी बदलले हे आम्हाला न विचारता आमचे मीटर बदलवले गेले. तरी आमची आज तांत्रिक लोकांची मदत घेऊन, जे टेक्निकल आहे त्यांची मदत घेऊन काही ग्रामस्थांनी हे मीटर इथे काढून तुमच्या स्वाधीन करत आहेत. आमची सर्वांची विनंती आहे तुम्हाला की 7 दिवसाच्या आत गावातले सर्व स्मार्ट मीटर काढून आमचे जुने मीटर बसवण्यात यावे, अन्यथा सर्व लोक आपापले मीटर काढून आणून इथे जमा करतील. हे गावाच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगत आहे. आणि जर हे करताना काही अनुचित घडलं त्याला पूर्णपणे जबाबदार MSCB आणि तुम्ही राहसाल, हे आमचं मागणं आहे. जुने मीटर मिळालेच पाहिजे. जुने मीटर मिळालेच पाहिजे. जुने मीटर मिळालेच पाहिजे. जुने मीटर मिळालेच पाहिजे. लवकर देता फक्त बदलून. साहेब, ते जामोदच्या इकडचे ते जे ग्राहक आहे ज्यांना आपण बसवले होते स्मार्ट मीटर, त्यांनी काही लोकांनी मीटर आणून ऑफिसला जमा करून दिले आणि त्यांची मागणी आहे 7 दिवसाच्या आत आमचे जुने जे मीटर आहेत तेच बसवा, नाही तर मग ते पुढची त्यांना जे करायचं ते मग ते ठरवतं काय करायचं. त्यांचं एज्युकेशन आहे, काय करायचं. जुने मीटर मिळालेच पाहिजे. जुने मीटर मिळालेच पाहिजे. जुने मीटर मिळालेच पाहिजे. ते निवेदन दिलं आहे त्यांनी, ते ऐकत नाही. ते जुनेच पाहिजे. सांगितलं त्यांनी, ते बसवता येत नाही त्यांना. ते मीटर जे आढळले जे पाडले या घराला ज्या बंदी मिळवून खाली असे चौकून त्याच्या घराला. साहेब, मला निवेदन पाठवा म्हणे, मला बघतो म्हणजे काय करताय. वर बोला नाही त्यांनी. 7 दिवसात आमची एकच विनंती आहे की हे परत याच्यात जर अनुचित काही घडलं तर खूप गंभीर विषय होऊन जाईल. आता लोकांना हे साहेब, हे आमच्या हातात पण नाही आहे. बघा, आम्हाला मीटर कसे काय पोहोचले मग? तुम्ही दाखवले ना GR वगैरे दाखवले. मीटर बसवले कोणी तो आहे ना, बसवू नका. जबरदस्ती ना एजन्सी
काही संमत आहे की एका काही ना घरात काही तर. बसवलं, घर सोडून दिले त्याच्या घरात बसवलं. पण ज्याने मीटर बोलले त्याच्या कोण नाही बोलले मग ज्याने मीटर बोलले घरात कोणत्याच्या घरात कोण नाही मीटर नाही तर नाही आम्ही बी सगळं ठीक आहे आमच्या फक्त तिघ जणांच्या घरात बसवलं फक्त शेजारच्या घरात आमच्या बसवलं घरात मीटर. नाही, काही जण आमच्या असं शासनाचं का? आहे की शहराला शहराला मीटर बसवायचे. मग तुमच्या कर्मचारी घरात मीटर बसवले नाही हा, तुमच्या बसवले. कर्मचारी स्वतः त्याच्या घरात मीटर नाही आहे कोण राहिलं आपल्याकडे? आम्ही कोणा बोलले आता आपल्या मीटर? बसवलंय भाऊ. नाही ना, बसवलंय. आम्ही आपल्याकडे बसवलंय. सांगू द्या. तुमच्याकडे बसवलं नाही, आमच्या समाजाच्या कर्मचारी बसवले नाही मीटर. आमचं म्हणणं एकच आहे त्या कर्मचाऱ्याचा विषय तोही एक नागरिकच आहे ते मीटर त्या बापाच्या नावावर असेल आबाच्या नावावर असेल त्याचं आम्हाला काही घेणं नाही आमचं म्हणणं आमच्या गावात आम्हाला मीटर पाहिजे आमच्याकडे काय लेखी पाहिजे काय नाही पाहिजे ते तुम्ही सांगा आम्ही सर्व तयार करा. 7 दिवसाच्या आत आमच्याकडे दिला तर नाही, क्लिअर आहे म्हणजे आम्ही ठरवतो तिथून जसं येईल तसं आम्हाला करावं लागेल. आम्हाला सध्या असे आदेश आहे की ते मीटर बसवत नाही. जर तुम्ही आता हे जे मीटर इथे आणले इथे जुने मीटर बसून द्या नाहीतर तिथे जर काही अनुचित प्रकार घडला तर जबाबदार तुम्ही राहसाल हे पुन्हा निवेदनात दिलेलं आहे बाकी तुमची आता तुम्ही तुमच्या हिशोबाने कार्यवाही करा कळून आलं ना, लहान लहान लेकरं आहे, लहान लहान लेकरं आहे. माझ्या घराला अडचण नाही खूप मोठ्या समस्या आहेत पण या मीटरला प्रॉब्लेम काहीच नाही आहे. जुन्या मीटरला काय प्रॉब्लेम होता जुन्या मीटरला काय प्रॉब्लेम होता हे जुन्या मीटरला काय प्रॉब्लेम होता ऑटो रिडिंग वगैरे आहे. जुन्या मीटरला प्रॉब्लेम काय रिडिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. होता रिडिंगचा प्रॉब्लेम होता रिडिंग रेग्युलर एकही महिना असा गेला नाही की आमच्या घरची रिडिंग घेतल्या गेली नाही एकही महिना गेला नाही असा की आमची रिडिंग असं जर असेल तुमच्या अहवालात रिडिंग घेतल्या जात नाहीये तर आम्ही तुम्हाला मोफत मध्ये माणूस देतो रिडिंग घ्यायला तुम्ही सांगा की एखाद्या भागात रिडिंग मीटर आहे वापरला की तुम्हाला त्याचा एक फायदा आहे. आम्हाला फायदा भागाला पाहिजेच की फायदा त्याचा आमचं म्हणणं आहे हे 300 रुपये बिल आला पण एका महिन्याचं महिन्याचं 4,000 रुपये हा कोणता फायदा आहे? वरून आदेश असे आहे की सगळ्यांचे मीटर बदलायचे म्हणून पण बदलले. साहेब म्हणजे आज सगळे काही लोकांना बोलून निघाले नाही रे बसून दे रे आमच्या बसून दे जबरदस्तीने बसवले हे बघा हे न्यूज आहे. ते न्यूज तुम्हाला 10 न्यूज दाखवतो बंधन करा नाही सोडणार आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हेड ऑफिसच्या आदेश घेऊन चालू आहे तो रे नियोजन जुने मीटर जुने मीटर जुने मीटर निवेदन दिले आहे त्यांनी ते ऐकत येते ते दिलेच पाहिजे. ते मिळून त्या आडमेजीने पाडलं त्या घराला त्या बंदी मिळून खाली अशी चौकून त्याच्या घराला निवेदन पाठवण्यामध्ये मला बघतो म्हणजे काय करते वर बोला 7 दिवसात आमची एकच विनंती आहे की हे परत याच्यात जर अनुचित काही घडलं तर खूप गंभीर विषय होऊन जाईल आता लोकांना हे आमच्या हातात तर नाही आहे. बघा आम्हाला मीटर कशाला पुढचं चाललं मग? तुम्ही दाखवले आहे ना जी आर वगैरे दाखवा. मीटर बसवलं कोणी तो आहे म्हणून बसवणारा. मीटर कशाला नाही कोणाला खबर सुचवली काही नाही. त्याच्याला पाहून हेड ऑफिस आमच्या याच्यात निवडणूक झालेली आहे. मीटर बसायला काही संमत नाही की नाही घरात बसवलं 2 घर सोडून दिले त्यांच्या घरात पण बसवलं ज्याने मीटर बोलले त्याच्या कोण नाही बोलले मग ज्याने मीटर बोलले घरात कोणत्याच्या घरात कोण नाही मीटर नाही तर काय आम्ही बी ठीक आहे आमच्या फक्त तिघ जणांच्या घरात बसवलं फक्त शेजारच्या घरात आमच्या बसवलं येतात मीटर. नाही काही जण आदेश आहे की सगळ्यांना स्वतः मीटर बसवायचे. मग तुमच्या कर्मचारी घरात मीटर बसवले नाही तुमच्या कर्मचारी स्वतः त्याच्या घरात मीटर नाही आहे कोण राहिलं आपल्याकडे? आम्ही कोणा बोलले आमचं म्हणणं एकच आहे त्या कर्मचाऱ्याचा विषय तो एक नागरिकच आहे
ते मीटर त्या बापाच्या नावावर असेल आबाच्या नावावर असेल त्याचं आम्हाला काही घेणं नाही. आमचं म्हणणं आहे, आमच्या गावात आम्हाला मीटर पाहिजे. आमच्यावर काय देखील पाहिजे काय नाही पाहिजे ते तुम्ही सांगा. आम्ही सर्व तयार आहे. 7 दिवसाच्या आम्ही वर पडवतो तिथून जसं येईल तसं आम्हाला करावं लागेल. आम्हाला सध्या असे आदेश आहे की ते मीटर बसवत नाही. जर तुम्ही आता हे जे मीटर इथे आणले तिथे जुने मीटर बसून द्या, नाही तर तिथे जर काही अनुचित प्रकार घडला ते जबाबदार तुम्ही राहसाल. हे तुम्हाला निवेदनात दिलेलं आहे. बाकी तुमची आता तुम्ही तुमच्या हिशोबाने कार्यवाही करा. आम्ही सर्व नागरिकांनी एबीसीबी महावितरणच्या जे स्मार्टच्या नावाखाली नवीन मीटर बसवण्यात चालू आहे त्याचा विरोध व निषेध म्हणून लावलेले मीटर सर्व ग्राहकांनी स्वतः काढून आज एबीसीबी ऑफिसला जमा केले आहेत. हे मीटर काढताना विशिष्ट तांत्रिक टेक्निकल ज्याला जमते त्याच्या हातून काढलेले आहेत. यामध्ये कुठलाही जीवितहानी होणार नाही किंवा कुठलाही त्रास होणार नाही, पूर्ण काळजी घेऊन हे मीटर काढलेले आहेत. आणि एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना ते सूचना दिलेली आहे की हे मीटर आम्ही काढलेले आहेत, ते तात्काळ आमचे जुने मीटर जे इथे कचऱ्यामध्ये पडलेले आहेत ते तिथे देऊन आम्हाला परत जुने जसे आहे तसे बसून द्या. तसेच ज्या लोकांनी आज प्रातिनिधिक स्वरूपात 10 ते 15 लोकांचे मीटर इथे जमा केलेले आहेत, जर 7 दिवसाच्या आत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जुने मीटर बसून दिलेले नाहीत तर गावात जेवढे स्मार्ट मीटर लावलेले आहेत ते सर्व मीटर सर्व लोक अशाच प्रकारच्या तांत्रिक लोकांची मदत घेऊन इथे आणून जमा करतील अशी त्यांना सूचना दिल्या आहेत. आणि त्यांनी पण मान्य केलं आहे की आम्ही 7 दिवसाच्या आत यावरती तुमचे मीटर बदलून देऊ. जर 7 दिवसात मीटर बदलवले नाही तर याला कुठलाही ग्राहक किंवा नागरिक जबाबदार राहणार नाही. त्याला पूर्णपणे महावितरणचे कर्मचारी अधिकारी व वरिष्ठ अधिकारी जबाबदार राहतील. तसेच हे मीटर काढण्यापूर्वी वारंवार सर्व अधिकाऱ्यांना तोंडी सांगितलं गेलं की साहेब हे मीटर काढून न्या, साहेब हे मीटर काढून न्या. परंतु ऐन पावसाच्या वेळे रात्री बेरात्री बिल न भरल्यामुळे ते मीटर बंद झाले. त्यामुळे गावातील 2-3 लोकांची प्रकृती बिघडली. एका घरामध्ये प्रसूती झालेली बाई असल्यामुळे त्या लहान बाळाची तब्येत बिघडली. त्यामुळे ना इलाजात आज या ग्राहकांना आम्हाला सर्वांना ते मीटर काढावे लागले. तरी महावितरणने याची दखल घेऊन तात्काळ गावातले सर्व मीटर बदलून जुने मीटर द्यावे ही आमची मागणी आहे. जुने मीटर जुने मीटर जुने मीटर. धन्यवाद.